कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी म्हणतोय मी। लोकांना वाटतं आपण खूप ग्रेट आहोत, खूप काहीतरी मोठं करत आहोत आणि त्यांच्या मित्रांना त्यांचा हा ग्रेटनेस कधी कळणारच नाही। आदित्य सर, किती सोसत राहिलीस एकटीच, आणि इथे येऊन देवाला सगळं सांगत होतीस का? मला नाही सांगावंसं वाटलं तुला? नाही मान्य आहे, मी काय देव नाहीये, पण मित्र आहोत ना आपण। म्हणजे तू समजतेस ना मित्र? हो, नाहीतर मीच आपलं एकटा पारू माझी मैत्रीण आहे असं समजायचो आणि तू तसं समजतच नसशील। सर सर गेले उडत। आधी मला सांग, माझ्याजवळ का नाही बोललीस? मित्राजवळ एखादी गोष्ट शेअर करताना इतका विचार करावा लागतो का? आणि मुळात तुझी काही चूकच नव्हती, अनुष्काने चुकीचा समज करून घेतला होता आणि हे सगळं तू त्याच वेळी आईला किंवा मला सांगायला हवं होतंस, इतके प्रॉब्लेमच नसते झाले। काय करतेस? माझी चुकी झाली। जोपर्यंत तुम्ही मला माफ करणार नाही तोपर्यंत मी कान सोडणार नाही। अगं पारू, पर्वत खाली घे प्लीज, कोणीतरी बघेल। कोण आहे इकडे बघाय? कोणी बघितलं नाही बघितलं, तू हात खाली घे, हात खाली घे। हा, आता मी काय म्हणतोय ते नीट आहे। आदित्य सर, काय झालं? आदित्य सर, आपण जाऊया इकडनं। पारू, काय झालं? कुठे गेलाय हा मुलगा? आई तू काळजी नको करूस, येत असेल तो, ऑन द वे असेल आता। मॅडम मीटिंग सुरू करूया का? एक मिनिट हा। काय चाललंय ह्या मुलाचं? कोण समजतो कोण हा स्वतःला? एवढं काय महत्वाचं काम आहे की हा माझाही फोन उचलत नाहीये? दादा प्लीज लवकर परत ये, नाहीतर प्रॉब्लेम सुटण्याऐवजी अजून वाढत जाईल। सर तुम्ही चला ना, मला काहीतरी वेगळं वाटतं, तुम्ही चला। एक मिनिट मला एक सांग, तू का इतकी घाबरलीस? हा, मी नंतर सांगते ना सर, तुम्ही चला ना इकडनं। पारू, हे तेच गुंड आहेत का? सर, आदित्य सर थांबा, आदित्य सर थांबा ना। अरे हिचं तर त्या दिवशी तोंड काळं केलेलं, तरी आज हे बाहेर फिरतेच की। हा, पुन्हा एकदा करायचं का तोंड काळ? सर काय बोललास रे? काल ते एकटीच फिरत होती, हा चक्क मजनूला घेऊन फिरते आम्हाला मारायला। त्या दिवशी तर फक्त तोंड काळं केलेलं, आज तर तुझं तोंड दाखवायच्या पण लायकीची ठेवणार नाही तुला। आई नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये, आपण सुरू करूया मीटिंग। दादा अडकला असेल कुठेतरी, मी सुरू करतो। हा, सो बेसिकली आपण आता हे करतोय। आदित्य इथे होता ना, मग कुठे गेलाय? प्रीतम, खरं काय आहे? तुला माहिती असेल तर सांगून टाक। हे बघ, माझ्यापासून काही लपवण्याची गरज नाहीये। हो प्रीतम, प्लीज खरं सांगून टाक। अरे
ऍक्च्युली दादा देवळात गेलाय. देवळात? 1 मिनिट, पारू पण देवळात गेलीये ना? नाही म्हणजे आदित्य कॉल उचलत नाहीये ना, तर आपण पारूला फोन करून विचारलं असतं की आदित्य आहे की नाही तिकडे. काही गरज नाहीये. अनुष्का, तू मीटिंग कंडक्ट कर. मॅम मी कशी करणार, मला फार डिटेल्स माहिती नाहीये. इट्स ओके. जेवढं माहिती आहे त्याच्यावर सुरू कर. आम्ही दोघं आहोतच इकडे. आपण सुरू करूया मीटिंग. मॅडम थोडं इम्पॉर्टंट होतं. बोल. आदित्य सर, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची नवी ब्रँड अँबॅसेडर आहे अनुष्का. पारूला तर ब्रँड अँबॅसेडर बनायचंच नव्हतं. ती अपघाताने ब्रँड अँबॅसेडर झाली आहे. जे देवी यांनी ठरवलं आहे ते मला मान्य आहे. पारूला हा माझा निर्णय मान्य आहे. त्यामुळे इतर कोणाला काय वाटतं त्याला काही अर्थच उरत नाही ना. आणि अनुष्काला ब्रँड अँबॅसेडर करण्याचा निर्णय पण माझा होता आणि तो फायनल असेल. आदित्य, तिकडे महत्वाची मीटिंग सोडून तू इथे रस्त्यावर मारामारी करतोय. हाय चाललंय ना. अरे हल्ली किती गुंडागिरी चालू आहे. देवळात सुद्धा मारामाऱ्या. आईले किर्लोस्कर नाही, त्यांचाच मुलगा आहे का रस्त्यावर मारामारी करतोय, ते पण एका मॉडेलसाठी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.